नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार. फेब्रुवारी महिन्यामध्ये कापूस बाजार वाढणार. 9,000 रुपये कापूस बाजार वाढणार. का कापूस बाजार वाढणार? कशामुळे कापूस बाजार वाढणार? सीसीआय खरेदी, आयात शुल्क आणि हमी भाव या 3 गोष्टींमुळे आता कापूस बाजार वाढणार. काटोल कापूस बाजार असेल, बेवापूर कापूस बाजार असेल, अमरावती कापूस बाजार असेल, सावनेर कापूस बाजार असेल, हिंगणघाट कापूस बाजार असेल. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर जानेवारीमध्ये समाधानकारक कापूस बाजारामध्ये तेजी आलेली आहे. जो डिसेंबरमध्ये कापूस बाजारात 70 ते 80 रुपये होता, हा जानेवारीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार आहे? फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाचा अंदाज काय आहे? आपल्या अंदाजानुसार फेब्रुवारीमध्ये कापूस हा सर्व रेकॉर्ड तोडणार आहे. पण याला 2 ते 3 महत्त्वाचे घटक कारणीभूत असणार आहे. यामध्ये सीसीआय आहे, दुसरा जो आहे आंतरराष्ट्रीय खरेदी विक्री असेल. सध्याचा दराचा विचार जर केला तर 8,400 8,500 रुपयापर्यंत मानवत असेल, अकोला असेल, अक्कोट असेल, भिवापूर असेल, हिंगणघाट असेल, घाटंजी असेल, उमरेड असेल, देऊळगाव राजा असेल, बार्शी असेल, या ठिकाणी सध्याचा दर आहे. पण इथून पुढचा आता बाजार वाढणार कमी होणार हे बघणं गरजेचं आहे. आपल्या अंदाजानुसार हे 3 घटक जर अनुकूल असतील तर पहिलं जे आहे सीसीआयची खरेदी, दुसरं आहे आंतरराष्ट्रीय धोरण आणि तिसरं स्थानिक व्यापाऱ्यांची खरेदी. या 3 गोष्टी जर जुळून आल्या तर कमीत कमी कापसाला 9,000 रुपयाचा बाजारभाव मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सध्याचा आपण जर विचार केला तर सोयाबीन तेजीत आलेली आहे, तूर तेजीत आलेली आहे, कापूस सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजीत आलेला आहे. परंतु आता यापेक्षा तेजी आपल्याला मार्केटमध्ये जर यायचं असेल तर कापसाचं जे काही खप आहे हा वाढवणं गरजेचं आहे. मग कापूस खरेदी कोण करतं? व्यापारी वर्ग जास्त प्रमाणात कापूस खरेदी करतं, इंडस्ट्री कापूस खरेदी करतो आहे. मग इंडस्ट्रीने जर मोठ्या प्रमाणात ऑर्डर जर खरेदी केल्या किंवा निर्यात जर कापसाची चांगली झाली तर कापसाच्या शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे. मग सध्याचा निर्यात दर जर आपण बघितला तर तो जानेवारीमध्ये थोडासा कमी झालेला आहे. कारण का आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत एकूण आयात निर्यातचं धोरण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कापूस आयात होत होता. परंतु जानेवारीपासून कर लादल्यामुळे 12% आयात शुल्क लावल्यामुळे कापूस खरेदीमध्ये जो काही बाहेरील कापूस आहे हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. याचा फायदा देशांतर्गत कापसात झालेला आहे. हमीभावापेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव सद्यस्थितीला मध्यम कापूस असेल, लांब स्टेपल्स कापसाला मिळत आहे. मग आता हा हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव किती दिवस टिकून राहणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना डायरेक्ट होणार आहे. कारण आपण जर बघितलं सीसीआयने थोडीशी सावध भूमिका घेतलेली आहे. कारण सीसीआयला एवढ्या जास्त भावामध्ये हमी भावाने कापूस खरेदी करणे परवडणार नाही. कारण सीसीआय मोठ्या बऱ्याच दिवसापासून कापूस स्टोअर करत असतो. मग सीसीआयने आतापर्यंत किती खरेदी केली आहे? यानंतर किती कापूस खरेदी करणार? हे मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. सीसीआयच्या हालचाली, आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हालचाली, आयात निर्यातचं धोरण या 3 ते 4 गोष्टींवरती पुढील कापसाचं बजेट आता शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन कापूस बाजारात विक्रीत आणायचा आहे. आता बघा नुकतंच आपलं जे केंद्रीय जे काही अर्थकारण आहे या अर्थकारण बदललेलं आहे. आर्थिक धोरण नवीन आलेलं आहे. याच्यामध्ये काय बदल होतात हे सुद्धा आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये समजणार आहे. यावरती सुद्धा कापसाचे दर अवलंबून असणार आहे. नवीन टॅक्स सिस्टीम असेल, नवीन शेतकऱ्यांचे जे आयात निर्यात आहे याच्यावरती टॅक्स लागलाय का हे पण बघणं गरजेचं आहे. याच्यानुसार कापूस बाजारावर सुद्धा आपल्याला बदलताना दिसणार आहे. आपण जर बघितलं तर यावर्षी आयात ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु जानेवारीमध्ये आयात रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाला बाजारभाव वाढलेला आहे. भारत बांगलादेश संबंध हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जवळजवळ 40 ते 50% सूत हे भारताचं एकट्या बांगलादेशला जात आहे. या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे इथून पुढे कापूस बाजारभावाचे गणित बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कापूस मार्केटची लेटेस्ट अपडेट, कापूस बाजाराचे रोजचे रोज मार्केट अपडेट अनालिसिस आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. व्हिडिओ आपणास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.